हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच ईश्वरीचरणी मी प्रार्थना करते. तर घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. घरामध्ये सुख समृद्धी नांदावे म्हणून ज्येष्ठ गौरीचे आगमन केले जाते. आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवल्या जातात. अखंड सौभाग्यासाठी तसेच सुख समृद्धी समाधान कल्याणासाठी ज्येष्ठ गौरीचे आव्हान हा उत्सव साजरा केला जातो. आणि गणपती आल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन केले जाते. यावर्षी गौरी मंगळवारी आले आहेत आणि ते देवीचा वार आहे, त्यामुळे छानच उत्साहाने गौरीचे आगमन झाले आहे. आणि दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जातात. गौरी म्हणजे पार्वती आणि शंकराच्या पत्नी तसेच विघ्न विनाशक गणपती बाप्पा यांचे माता. गौरीचे हे माता म्हणजे यांचे दुसरे नाव. भाद्रपद महिन्यात शुद्ध अष्टमीला ज्येष्ठ व कनिष्ठ असे गौरी आवाहन केले जाते आणि हा उत्सव 3 दिवस चालतो. जे काय गौरीचं करायचं असतं ते सगळं आम्ही तयारी करून ठेवत असतो. तर अशाच प्रकारे सर्व तयारी करून ठेवली आणि आपण पारंपरिक पद्धतीने गौरी बसवल्या जातात. तर गौरी येण्यापूर्वी घर आणि अंगण स्वच्छ केले जाते आणि त्या दिवशी दारात रांगोळी काढली जाते, लक्ष्मीची पावले काढले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला गौरीचे स्वागत करायचे आहे, त्यामुळे सुख समृद्धी नांदते. माझ्या बहिणीकडे खूप वर्षापासून गौरी गणपती खूप उत्साहाने साजरी करतात, त्याच्यामुळे आम्ही सर्व एकत्र आलो आणि आम्ही गौराईचे खूप थाटामाटात आणि वाजत गाजत आगमन केले. तर ज्याप्रमाणे आम्ही गौराईचे खूप थाटामाटात स्वागत केले आणि वाजत गाजत स्वागत केले, त्याचप्रमाणे आम्ही छोट्या गौराईंचे पण हळदी कुंकू लावून आणि छोट्या छोट्या नाजूक अशा पावलांनी त्यांचे स्वागत केले. आणि हे बघून इतकं अक्षरशः खूप इतकं वातावरण छान निर्माण झालं होतं ना. येऊ दे. तर खरोखरच आपल्या लक्ष्मीचे आगमन झाले आहे आणि त्याच्यामुळे खरंच सुख समाधान घेऊन येते आणि त्याच्यामुळे आपल्या पण घरात आनंद निर्माण होतो. आणि लक्ष्मी येताना त्यांना विचारले जातात की ते माझ्या ताई मुलींना विचारत होत्या की काय घेऊन आली, तर सोनपावलांनी आली, सुख समृद्धी घेऊन आली, धनधान्य घेऊन आली असे म्हणतात आणि घरामध्ये लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश करतात. तर मी जसं म्हटल्याप्रमाणे हे गौरी आल्यानंतर आपल्या माहेरवाशीण जे असतात त्यांच्या हातून ही गौरीची स्थापना केली जाते. त्यांची छान प्रकारे साडी घातली जाते त्यांना आणि सजावट केली जाते, दागिने घातले जाते. तर तसंच आमच्या इथे पण सर्व ताईंनी केलं आणि माझ्या मिस्टरांनी पण मदत केली. त्यांना पण सगळी हौस असते सगळं सजावट वगैरे करायची.
तर हे असं सगळं आम्ही सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते. तर आमच्या पद्धतीने देवीसमोर नंतर गहू, तांदूळ, मूग हे सर्व धान्य ठेवलं आणि भोपळ्यांचं घाऱ्या केल्या होत्या आणि करंजी, लाडू, गोड पदार्थ, मिठाई, चकली सर्व ते देवीसमोर ठेवलं होतं. हे मांडले जातात. ते सगळं आम्ही पारंपरिक पद्धतीने छान असं मनसोक्त त्यांची पूजा केली, सजावट केली आणि अशा बाजूने बाहुल्या वगैरे ठेवतात. त्याच्या भोवती खेळणी वगैरे ठेवतात, वेगवेगळी सजावट करतात. तर आणि त्या दिवशी पूर्ण गौरी जागवल्या जातात, रात्रभर गौरी जागवल्या जातात. आणि तर तसंच आम्ही छान प्रकारे आता मस्त गौरी जागवणार आहोत. भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार आहोत. शेपूची भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तर अशा प्रकारे आम्ही छान अशी पूजा केली, देवीला नैवेद्य दाखवला आहे आणि घरातल्यांनी सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि नंतर आम्ही एन्जॉय म्हणजे आनंद आणि उत्साह तुम्हाला दिसतच असेल सर्वांच्या चेहऱ्यावर. तर अशा प्रकारे नटून थटून स्त्रिया आपल्या घरातील छान अशा गौरी जागवणार आहेत. तर अशा प्रकारे आज गौरीचे आगमन झाले आणि आम्ही छान असे त्यांची पूजा केली. उत्साहाने आणि आनंदाने आम्ही आता रात्र जागवणार आहोत. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा. तर व्हिडिओचं मी इथेच एंड करते. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.